नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई तसेच आशा कार्यकर्ताताई, गट प्रवर्तकताई यांच्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओज, संपूर्ण शासन GR जे आदेश असतात किंवा मग बातम्या वगैरे सर्व काही आपण या चॅनलवर आणत असतो। तर बेल आयकनला प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सर्व माहिती, काय आहे नवीन कोर्स आणि का आहे बंधनकारक। तर सर्व अंगणवाडी ताईंना मला एक गोष्ट सांगायची आहे की काही जे मला कमेंट्स येत असतात की ज्यामध्ये ते विचार सांगतात की हा जो GR आहे किंवा ही माहिती आहे खरी आहे का की खोटी आहे। तर GR तुम्हाला दाखवून दिल्यानंतर काही प्रश्नच उरत नाही आहे, कारण की GR जे असतात हे शासनाकडून आलेले असतात आणि ओरिजिनल असतात, त्यामध्ये तारीखसुद्धा असते आणि त्यानंतर ज्यांनी तो GR जारी केलेला असते त्यांची सहीसुद्धा त्यामध्ये असते आणि GR ओरिजिनल असतात। तर तुमच्याबद्दलचे जे काही GR शासन आदेश येत असतात याबद्दलचे वेळोवेळी मी अपडेट तुम्हाला या चॅनलवर आणत असतो। तर शंका कुशंका करू नका, कारण की जे GR असतील किंवा मग जी काही तुमच्या संदर्भातील माहिती असते ती सर्व माहिती मी विश्वसनीय आणि खरी आणत असतो। तर आजची माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे आणि खूप मोठी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई, ज्या अंगणवाडी सेविकाताई 12वी झालेल्या आहेत उत्तीर्ण, त्या ज्या अंगणवाडी सेविकाताई 10वी उत्तीर्ण झाल्या आहेत, दोघींसाठी सुद्धा ही जी माहिती आहे ही खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे। नवीन कोर्स आता त्यांच्यासाठी लागू झालेला आहे। राज्य सरकारने या नवीन कोर्सला आता बंधनकारक केलेला आहे, म्हणजे तुम्हाला आता हा कोर्स करावाच लागणार आहे। नेमकं काय आहे हा कोर्स आणि काय आहे यामध्ये, काय तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि कशा प्रकारचं हे जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला मिळणार आहे नवीन कोर्सचं, आणि ते प्रमाणपत्र तुमच्या काय कामी येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा अंगणवाडी ताईंनो, राज्य सरकार वेळोवेळी तुमच्यासाठी नवनवीन जे अपडेट असते किंवा जे नवनवीन कामं असतात ते तुमच्यासाठी आणत असतात, जसे की पल्स पोलिओ, त्याचबरोबर मतदान, त्याचबरोबर महिलांसाठीचे वेगवेगळे जे राबवण्यात येणारे कार्यक्रम असतात, उपक्रम असतात। अशा जे उपक्रम, जसं की आता मागच्या वेळेस तुम्हाला लाडक्या बहिणींचे फॉर्मसुद्धा भरावायला लावले होते, म्हणजे की हे जे उपक्रम असतात किंवा हे जे कामं असतात हे राज्य सरकार तुमच्यावर लागू करत असते आणि त्यानुसारच मग तुम्हाला ते कामे करावी लागत असतात आणि त्यानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळत असतो। हे गोष्ट वेगळी आहे की अजूनही तुम्हाला 50 रुपये प्रति जे तुम्हाला द्यायचं ठरवलं होतं सरकारनं, जे लाडक्या बहिणींचे जे फॉर्म तुम्ही भरले होते त्याचे पैसेसुद्धा अजूनही तुम्हाला आलेले नाही आहेत, परंतु येतील भविष्यात, लवकरच ते पैसे तुम्हाला येतील। पण आता ही जी कामं आहेत हे सरकार तुम्हाला जे सांगते ते तुम्हाला करावीच लागत असतात। परंतु आता आणखीनही एक काम तुमच्याकडे सरकारनं सोपवलेलं असेल आता, की जे लाडक्या बहिणींचे जे चौकशी आहे, फेर तपासणी आहे, तुम्हाला त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडे कार आहे का, त्यांचं उत्पन्न किती आहे का, अशा प्रकारची जी तपासणी आहे ती तुम्हाला करायला सांगितली होती। परंतु आता काही जे सेविकाताई मदतनीसताई यांनी स्पष्ट त्याला नकार दिलेला आहे, कारण की अगोदरचेच पैसे तुम्हाला मिळाले नाही आहेत आणि हे दुसरं काम याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे आणि ते काम ते करणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। तर अशातच आता तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम किंवा मग एक नवीन कोर्स तुमच्यासाठी सरकारने आणलेला आहे आणि हा जो कोर्स आहे या कोर्सचं जे प्रमाणपत्र राहील ते तुमच्यासाठी बंधनकारक राहणार आहे, तुमच्या सेवेसाठी किंवा मग तुम्ही जे नोकरी करणार त्यासाठी तुम्हाला ते गरजेचं राहणार आहे आणि तुम्हाला ते लागणारच आहे। म्हणजे यानंतर जे भरती सुरू होणार आहे, आता 2025ची भरती तर लगभग होत आलेली आहे आणि सुरू आहे, परंतु याच्यानंतर जी भरती निघणार आहे पुढच्या वर्षी 2026-27 या काळामध्ये, तर त्यासाठी जे हे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला जरुरी लागणार आहे आणि तुमच्या बंधनकारक लागणार आहे। तुमच्या जी भरती होणार त्यामध्ये सुद्धा याला सर्वात प्रमाणपत्रांपैकी महत्त्वपूर्ण प्रमाणपत्र मानल्या जाणार आहे। त्यासाठी ही हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, अन्यथा तुम्हाला काहीही समजणार नाही। चल बघून घेऊया की काय आहे ते सरकारनं तुमच्यासाठी कोणता नवीन कोर्स केलेला आहे। तर बघा, नवीन जे राज्य शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार आहे। तर बघा इथं जे सेविकाताई आहेत, मदतनीसताई आहे, यांच्यासाठी बघा की इयत्ता 10वी उत्तीर्ण जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स 1 वर्षाचा राहणार आहे। तुम्ही हे लक्षात घ्या, जे सेविकाताई 10वी उत्तीर्ण असतील त्यांना 1 वर्षाचा हा कोर्स करावा लागणार आहे। त्याचबरोबर ज्या सेविकाताई 12वी उत्तीर्ण असतील
त्या अंगणवाडी सेविकांना हा 6 महिन्याचा कोर्स करावा लागणार आहे। तर त्या कोर्सचं नाव आहे बाल शिक्षण कोर्स। तर 6 महिन्याचा आणि 1 वर्षाचा हा बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स करणं तुम्हाला आता बंधनकारक राहणार आहे, कारण की सरकारचे असे आदेश आलेले आहेत। तर सध्या 12वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे किंवा सुरू होणार आहे। काही जे उत्तीर्ण आहेत 12वी उत्तीर्ण सेविका त्यांचं प्रशिक्षण चालूसुद्धा झालेलं आहे। तर बघा, मे 2025 पासून 10वी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षणसुद्धा सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजे आता जे मे महिना येणार आहे 2025चा, त्या महिन्यापासून ज्या सेविकाताई 10वी उत्तीर्ण आहेत त्यांना प्रशिक्षण सुरू होणार आहे मे महिन्यापासून। तर बघा, याची सुरुवात कशी होणार आहे आणि यामध्ये काय काय टप्पे राहणार आहेत, कारण की हे टप्प्याटप्प्याने तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आहे। तर बघा, या बाल शिक्षण कोर्समध्ये सर्वात आधी जे पहिले 4 दिवस असतील ते तुम्हाला सलग प्रशिक्षण दिले जाणार आहेत। म्हणजे 4 दिवस संपूर्ण तुम्हाला 4 दिवस सलग प्रशिक्षण दिले जाणार आहेत। त्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी बीटनिहाय तुमच्या बैठकी होणार आहेत। म्हणजे 4 दिवसाचं प्रशिक्षण तुमचं सलग झाल्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक 15 दिवसांनी बीटनिहाय बैठकी तुमच्या होणार आहेत। त्यामध्ये 15-15 दिवसाच्या अंतराने 5 बैठका होतील। म्हणजे 4 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तुमचं सलग, त्यानंतर तुम्हाला 15 दिवसांनी आणखीन बीटनिहाय बैठक होणार, त्यानंतर आणखीन 15 दिवसांनी बैठक, त्यानंतर आणखी असे 15 दिवसाच्या 5 बैठका तुमच्या होणार आहेत। त्यानंतर या प्रशिक्षणामध्ये टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे। यामध्ये अभ्यासक्रमाचे व्हिडिओ व पुस्तकं वाचून तुम्हाला उत्तरं लिहावी लागणार आहेत। तर बघा, तुम्हाला यासाठी व्हिडिओसुद्धा बघावे लागणार आहेत प्रशिक्षणाचे, त्यानंतर पुस्तकं हे वाचून तुम्हाला त्याची उत्तरं लिहावी लागणार आहेत। आणि त्यानंतरच तुम्ही जर पास झालात तर मग तुम्हाला प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल। म्हणजे जे बाल प्रशिक्षण कोर्स आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला झाल्यास नंतर मग तुम्हाला प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत। तर नवीन राज्य शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जे शिक्षण प्रमाणपत्र कोर्स आहे हे तुम्हाला करावं लागणार आहे आणि हे बंधनकारक आहे। तर बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स हे तुमच्यासाठी आणि नोकरीसाठी तर पुढे भविष्यात तुमच्यासाठी हे जरुरी लागणार आहे आणि बंधनकारक आहे। तर हीच खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे आणि आता हे तुम्हाला करणं गरजेचं आहे। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 10वी आणि 12वी उत्तीर्ण सेविकांसाठी हा कोर्स आलेला आहे आणि 10वी उत्तीर्ण सेविकांना मेपासून याची सुरुवात होणार आहे आणि तर 12वी उत्तीर्ण जे सेविकाताई आहेत यांना याची सुरुवातसुद्धा झालेली आहे। तर खूप मोठी बातमी अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांच्यासाठी, आता तुम्हाला हे प्रमाणपत्र जरुरी लागणार आहे आणि तुमच्या नोकरी संदर्भात सुद्धा हे प्रमाणपत्र लागू केले जाणार आहे आणि बंधनकारक राहणार आहे। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळोवेळी माहिती आमच्याकडून घेत राहा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।